सुप्रभात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. यापूर्वी आपण नाम म्हणजे काय, तसेच नामाचे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम व पदार्थवाचक नाम हे प्रकार अभ्यासले आहेत. तर आज आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण सर्वनाम म्हणजे काय ते पाहूयात. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द, जसे की मी, तू, तो, हा, जो, आपण, तिच्या, त्याला, ती इत्यादींसारखे शब्द आपण वाक्यात नामाऐवजी वापरतो. त्यांना सर्वनाम असे म्हटले जाते. आता आपण सर्वनामाचे प्रमुख प्रकार अभ्यासणार आहोत. सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण 4 आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधित सर्वनाम व चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम. या सर्वनामाच्या उपप्रकारांचा आपण सविस्तर अभ्यास करू. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे बोलणाऱ्यांचा तसेच ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा व ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींना व वस्तूंना व्याकरणात पुरुष असे म्हणतात. थोडक्यात व्याकरणात या 3ही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. हे 3 वर्ग म्हणजे कोणते? बोलणारा स्वतः, याचबरोबर तो ज्याच्याशी बोलतो तो, किंवा हे दोघेही ज्याच्याविषयी बोलतात, असे हे 3 वर्ग. या 3 वर्गातील नामांबद्दल येणारे जी सर्वनामं आहेत त्यांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. मी, आम्ही, तो, ती, त्या इत्यादी सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत. पुढील उदाहरणावरून आपल्याला ते लक्षात येईल. मी मुंबईला गेलो होतो. यामध्ये बोलणारा स्वतःसाठी मी हे सर्वनाम इथे वापरतो. तो छान गातो, म्हणजे कोणीतरी दोघांमध्ये तिसऱ्याविषयीची केलेले हे विधान आहे आणि त्या व्यक्तीचं नाव न घेता तिथं तो हे सर्वनाम वापरलेले आहे. आता आपण पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार अभ्यासूयात. पहिला प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही इत्यादी. त्याच्यात आपण उदाहरणे पाहूयात. मी रोज व्यायाम करतो. या वाक्यातील मी हे सर्वनाम स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरले आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहूयात. आम्ही ताजमहाल पाहिला. यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत आणि प्रत्येकाचे नाव न घेता इथे सर्वांसाठी आम्ही हे सर्वनाम इथे वापरले आहे. पुरुषवाचक सर्वनामामधील दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होत. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण
इत्यादी त्यांचा आपण वाक्यात उपयोग करून पाहू. तू फिरायला जा, यामध्ये तू हे सर्वनाम आहे, कारण इथून नेमकं कोण फिरायला जाणार आहे हे आपल्याला कळत नाही. नामाऐवजी इथं आलेला हा शब्द आहे, म्हणून इथं तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. कारण इथं तू विषयी बोललेले आहे आणि त्याचा उल्लेख करताना नाम घेण्याच्या ऐवजी सर्वनामाच्या साह्यानं म्हणजे तूच्या साह्याने त्याचा उल्लेख केलेला आहे. आणखी एक वाक्य पाहूयात आपण. आपण राजे आहात हे विसरू नये. या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे. पुढचा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती, वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे होत. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. आता या तृतीय पुरुषवाचक सर्वनामांचा आपण वाक्यात उपयोग करून पाहू. त्या खूप सहनशील आहेत. आता यामध्ये त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, कारण इथं त्या या व्यक्तीविषयी दुसरे दोघेजण कोणीतरी बोलत आहेत आणि त्यांचं प्रत्यक्ष नाव न घेता त्यांच्यासाठी त्या हे सर्वनाम वापरले आहे. अजून एक आपल्याला उदाहरण देता येईल. ती शाळेत गेली आहे. इथे ती हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, कारण नेमकी शाळेमध्ये कोण गेलेले आहे याचं नाव इथे घेतलेले नाही, परंतु दोघेजण कोणीतरी चर्चा करत आहेत, विचारत आहेत, तेव्हा त्यांना उत्तर मिळते की ती शाळेत गेली आहे. म्हणजे ज्यांच्याविषयी बोलायचे ती व्यक्ती नसताना तिच्यासाठी ती हे सर्वनाम इथे वापरले आहे, म्हणून हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ही पुरुषवाचक सर्वनामाचे आपण प्रकार अभ्यासले. आता आपण पुन्हा मुख्य प्रकारांकडे वळूयात. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या इत्यादींचा वापर करून जवळची किंवा दूरची वस्तू दाखवली जाते. उदाहरणार्थ हा आमचा मळा. म्हणजे मळा दाखवण्यासाठी हा हे दर्शक सर्वनाम इथे वापरले आहे. किंवा तो पहा किल्ला. किल्ला दाखवण्यासाठी, किल्ला दर्शविण्यासाठी तो हे सर्वनाम इथे वापरले आहे. तिसरा प्रकार आहे संबंधित सर्वनाम. म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंधित शब्दाला संबंधित सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ ज्याने, त्याने, जो, जी, जे, ज्या, ते, ती, त्या इत्यादी सर्वनामांचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो, त्यांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात. आपण काही उदाहरणे पाहूयात. पहा, वाक्य आहे ज्याने प्रयत्न केला त्याने यश मिळवले. आता इथं काय आहे? वाक्य आपली व्याख्या काय आहे? वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंधित शब्दाला. आता इथं दर्शक सर्वनाम कोणतं आहे? प्रयत्न केला. म्हणजे कोणी प्रयत्न केला? ज्याने. म्हणजे प्रयत्न करणाऱ्याशी
संबंध दर्शवणारा शब्द कोणता आहे? ज्याने. शब्द म्हणजे इथं सर्वनाम ज्याने. नंतर त्याने यश मिळवले. ज्याने प्रयत्न केला त्याने यश मिळवले. आपण आणखी एक उदाहरण पाहूयात. जो व्यायाम करतो तो निरोगी राहतो. म्हणजे व्यायाम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा इथे निर्देश करायचा आहे, म्हणून त्याच्याशी संबंध दाखवणारं सर्वनाम इथे वापरलेले आहे, ते आहे जो. नंतर निरोगी राहतो. कोण निरोगी राहतो? तो. म्हणजे निरोगी राहणाऱ्या व्यक्तीसाठी कोणतं सर्वनाम वापरलेलं आहे? तो. म्हणून संबंधित सर्वनाम त्याचं काय आपल्याला उदाहरण देता येईल? जो व्यायाम करतो तो निरोगी राहतो. आणखी एक उदाहरण देता येईल. जो अभ्यास करतो तो परीक्षेत उत्तम यश संपादन करतो. अशी काही उदाहरणे आपल्याला देता येतील. पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजे ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यास प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी सर्वनामे यामध्ये येतात. अशा वाक्यात प्रश्न विचारला आहे हे दाखविण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे असते. लक्षात ठेवायचं बाळांनो. जिथं वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते तिथं साधारणपणे प्रश्नार्थक सर्वनाम असते. उदाहरण पाहूयात आपण. कोणी आहे का घरात? यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की इथं या सर्वनामाचा उपयोग केलेला आहे प्रश्न विचारण्यासाठी. कोणत्या? कोणी आहे का घरात? किंवा आणखी एक वाक्य पाहूयात. काय म्हणताय बाजीराव? म्हणजे काय या सर्वनामाचा इथे प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांचा अभ्यास केला आहे. त्याची आपण थोडीशी उजळणी पाहूया. खाली काही वाक्य दिलेली आहेत, त्यातील सर्वनामे ओळखायची आहेत. ते कोणत्या प्रकारचे आहेत? पहिलं वाक्य आहे ताजमहाल कोठे आहे? आता लगेच तुमच्या लक्षात येईल की कोठे हे सर्वनाम इथे वापरलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे इथे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आता पुढच्या वाक्यामध्ये पहा बरं का. हा मुलगा कोणाचा आहे? परंतु इथे अधोरेखित शब्द कोणता केलेला आहे? हा. हा जर कोणाचा केला असता तर प्रश्नार्थक सर्वनाम झालं असतं. परंतु इथं हा हे सर्वनाम देखील इथे वापरलेले आहे. इथून काहीतरी दर्शवले जाते आहे, निर्देशित केले जाते आहे, म्हणून इथे आहे दर्शक सर्वनाम. पुढे वाक्य एक पाहूयात आपण. ज्याची खावी भाकरी त्याची प्रामाणिकपणे करावी चाकरी. आता इथे ज्याची आणि त्याची हे दोन शब्द अधोरेखित केलेले आहेत. मागाशी सांगितल्याप्रमाणे पुढील निर्देशिक दर्शक सर्वनामासाठी अलीकडे वापरलेली ही सर्वनामे आहेत, त्यांच्याशी संबंध दर्शवणारी. त्यामुळे इथे आहे संबंधी सर्वनाम. आता पुढे एक पाहूयात आपण वाक्य. तुम्ही सतत कामात असतात. तुम्ही हा शब्द इथं अधोरेखित केलेला आहे. म्हणजे इथं दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलले जाते आहे, म्हणून इथं काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. अजून एक वाक्य पाहूयात आपण बाळांनो. आम्ही इथेच खेळणार. आता इथं आम्ही हा शब्द अधोरेखित आहे, म्हणजे स्वतःसाठी हा शब्द इथं वापरलेला आहे. त्यामुळे इथे आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वनाम म्हणजे काय
आणि सर्वनामाचे जे 4 प्रकार आहेत, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम, यांची आज आपण इथे माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.